श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मारुती स्तोत्राबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, वाचून दाखवणार आहे ती. आणि म्हणजे मारुती स्तोत्र कोणी, कधी, कुठे व कसं लिहिलं काय ते. आणि संध्याकाळ झाली आहे, मला वाचताना त्रास होतो त्याच्यामुळे मी चष्मा लावला आहे. अक्षर दिसत नाहीत, डोळ्यावर लाईट चमकायला लागली. आणि वाचताना जरी एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर समजून घ्या. उच्चारात वगैरे नवीन शब्द आहेत मला पण. एकदाच मी फक्त सकाळी वाचलं होतं, माझ्या वाचनात आलं होतं. डायरेक्ट मी दुसऱ्यांदा कॅमेराचा अमल करून तुम्हालाच वाचून दाखवते. खूप छान माहिती आहे, मला छान वाटली, फायदेशीर वाटली. आणि कोणाला माहीत नसेल असं वाटलं ही माहिती, त्याच्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि याच्यानंतर मग मी तुम्हाला आणखीन रामरक्षा स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, असे बरेचसे स्तोत्र आहेत की जे कोणी लिहिले आहेत, कधी लिहिले आहेत, कुठं लिहिले आहेत आणि कशासाठी, मनाचे श्लोक कशासाठी लिहिले आहेत, ह्यांचं महत्त्व काय आहे ते मी वाचून दाखवत जाईन. तर आजची ही मारुती स्तोत्राची माहिती आहे, खूप छान आहे, मला अशी छान वाटली, म्हटलं तुम्हाला पण वाचून दाखवावी थोडक्यात. आणि वाचताना जरा दिसायला पण थोडासा डोळ्यांना प्रॉब्लेम पण आहे आणि संध्याकाळ झाल्यामुळं पण. तर आणि शब्द पण नवीन आहेत, उच्चार जरा चुकेल तर समजून घ्या. तर सुरू करूया. माहिती जरा मोठी आहे, व्हिडिओ मोठा होईल नाही तर. बघा, मारुती स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र हे श्री संत रामदासांनी रचले आहे. ते लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते. श्री संत रामदास गोदावरीच्या पात्रात सूर्योदय पूर्वीपासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत रामनामाचा जप करत असत. त्यावेळी एक माकड नदी किनारी असलेल्या एका अशोक वृक्षावर रामदासांचा तो श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जप निश्चलपणे बसून ऐकत असे. रामदास स्वामी भिक्षेसाठी गावात गेले की ते माकडही जंगलातून निघून जाई. हा कार्यक्रम अखंड 12 वर्षे चालू होता. श्री रामदासांचा 13 कोटी जप पूर्ण झाल्यावर त्या माकडाने अशोक वृक्षावरून थेट खाली उडी मारली आणि संत रामदासांच्या अंतरंगात प्रवेश केला. त्याच माकडाने महाकाय रूप धारण करून रामदासांना गाढ आलिंगन दिले. रामदासांना मारुती रामाशिवाय राहूच शकत नाही हे माहीत होते. मारुती हे रामदर्शनाचे प्रवेशद्वार आहे म्हणून त्यांनी मारुतीची स्तुती केली. ही स्तुती म्हणजेच मारुती स्तोत्र होय. हे स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्तपणे श्लोकबद्ध होऊन रामदासांच्या तोंडून बाहेर पडले. 1 कोटी 1 श्लोक याप्रमाणे रामदासांनी 13 श्लोक अक्षरबद्ध केले. त्यांच्या 1 कोटी महान जपाची पुण्याई एकेका श्लोकाच्या मागे उभी आहे. नंतर 4 श्लोक फलश्रुती श्लोक, 14 ते 17 वजा जाता 13 श्लोक म्हणजेच खरोखरच मारुती स्तोत्र होय. रामपत्नी सीता म्हणाली, हनुमंतामुळे माझी सुटका शक्य झाली. त्याच्या शक्तीला आणि भक्तीला सीमा नाही. तेव्हा हनुमंताला आपण श्रीलंकेचे राज्य बहाल करावे. परंतु मारुती म्हणाला, माते, मला श्रीलंकेचे राज्य देऊन मला शिक्षा करू नका. मी लंकेचा राजा झालो तर मला श्रीरामापासून दूर राहावे लागेल. मला ही असह्य सजा होईल. सीतेने आपल्या गळ्यातील अत्यंत मौल्यवान मोत्याचा कंठा काढून हनुमंताला दिला. परंतु हनुमंताने सीतेसमोर एक एक मोती दाताखाली धरून त्याचे तुकडे करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सीतेला राग आला. सीतेने त्याला विचारले, मी दिलेले भेटीचा हा अपमान का करीत आहात? त्यावर हनुमंत म्हटले, या मोत्यामध्ये राम नाही, श्रीराम नाही, त्या वस्तूची मला काय किंमत? यावर सीता म्हणाली, ज्यात राम आहे अशी वस्तू मला दाखवा. त्यावर हनुमानाने आपली छाती फाडली आणि त्यांच्या हृदयात सीतेला रामाचे दर्शन झाले. असा हा रामभक्त हनुमान आहे. रामायणाच्या अखेरीस प्रभू रामचंद्राजवळ वर मागताना मारुतीने म्हटले, हे प्रभो, माझे प्रेम व भक्ती आपल्या ठिकाणी अखंड राहावी. माझ्या अंतःकरणाचा भाव अनन्य कधीही वळू नये. जोवर रामकथा जगात राहील तोवर माझे शरीर जिवंत राहावे आणि मी जिवंत असेपर्यंत अप्सरांनी आपले चरित्र मला सतत ऐकवावे. प्रभू रामचंद्राने तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला. या वरदानामुळे मारुती चिरंजीव आहे. त्याची गणना सप्त चिरंजीवात आहे. हा चिरंजीवी रामनामात अजूनही रंगून गेलेला असतो आणि प्रत्येक ज्या ठिकाणी रामकथा चालू असेल त्या प्रत्येक ठिकाणी अदृश्य स्वरूपात तर कधी वानर रूपात उपस्थित असतो. आपल्या भक्तावर काही संकट कोसळल्यास तो धावून जातो. तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे गोरेगावच्या राम मंदिरात रामायणावर हितगुज चालले असताना प्रत्यक्ष हनुमंतांची वानर रूपात उपस्थिती होती. त्याची प्रचिती आली आहे. हे स्तोत्र फार लहान असून या स्तोत्रामुळे आर्थिक, शारीरिक, सांसारिक, पारमार्थिक उन्नती होते. शनीची 7.7
पिशाच्य बाधा, लहान मुलांची भीती, बलशाली शरीर वगैरे करिता उपयोगात आणावे. परमानंद आनंद घनश्याम यांनी म्हटले आहे की हनुमान हा ब्रह्मचर्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. तेज, यश, चातुर्य शक्ती, विजय, नीती, पुरुषार्थ अनेक गुण त्याच्या अंगी ठायी होते. त्यांच्याजवळ अमोघ बुद्धी व कृत्य, राजकारणपटुत्व होते. सहाय्य बल, पराक्रम आणि युक्ती हेही गुण त्यांच्या अंगी होते. ते सर्व शास्त्र पारंगत, त्याचप्रमाणे संगीतातही निपुण होते. म्हणून सर्वांनी सहसा बल, पराक्रम व युक्तीसाठी मारुती स्तोत्राचा उपयोग करावा. ही थोडक्यात माहिती मारुती स्तोत्राची आज मी तुमच्याशी शेअर केली आहे. म्हणजे मारुतींना रामाबद्दल किती आपुलकी होती. त्यांचा राम म्हणजे जीव की प्राण होता. ज्या गोष्टीत राम नाही ती वस्तू मला नकोच या ह्याचे भावनेचे मारुती होते. त्यांनी छाती फाडून दाखवली त्यावेळेस साक्षात रामाचं दर्शन सीतामातेला झालं होतं त्यांच्या हृदयात. आणि जे हिरे मोती दिले होते सीतामातेने ते त्यांनी दाताखाली चावून पाहिले तर त्याच्यात राम नव्हता. त्याच्यामुळे मारुतीची किती भक्ती होती रामांवरती, किती म्हणजे हे होतं, मारुतींची किती श्रद्धा होती रामांवर, किती भक्ती होती हे ह्या माहितीवरून समजून येतं. मला पण माहीत नव्हतं, मला खूप छान माहिती वाटली ही. म्हणजे मारुती स्तोत्र कधी, कशासाठी, कोणामुळे, कोणी लिहिलं आहे, कसं लिहिलं गेलं असेल हे मला काल वाचल्यावर छान वाटलं. त्याच्यामुळे थोडक्यात छोटी अशी माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे. तर याच्यानंतर आपण रामरक्षा स्तोत्र कोणी म्हटलं आहे, कशामुळं म्हटलं आहे, कधी म्हटलं आहे ते जाणून घेऊया. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, सरस्वती स्तोत्र मंत्र, आणखीन बरेचसे असे स्तोत्र आहेत की त्यांची म्हणजे रचना कशामुळे झाली आहे आणि कोणी केली आहे. मनाचे श्लोक कोणी लिहिले, संत रामदासांनी लिहिले सगळ्यांनाच माहिती आहे. पण कसे लिहिले, काय, कशामुळे लिहिले गेले त्यांच्याकडनं, कोणी लिहून घेतले. गायत्री मंत्राची म्हणजे स्थापना कधी झाली, कशामुळे लिहिलं आहे गायत्री मंत्र, असे बरेचसे. गणपती स्तोत्र, बरेचसे असे मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण रोज असे छोटे छोटे मंत्र, स्तोत्र यांची माहिती जी काय आहे, यांचे महत्त्व काय आहे, कधी म्हणावे, कुठे, कसे म्हणावे किंवा कोणी लिहिले आहेत, कशामुळे लिहिले गेले हे मंत्र, स्तोत्र, ही माहिती थोडक्यात जाणून घेऊया. छान असा ग्रंथ आहे माझ्याकडे आणि बरेचसे पुस्तकं आणि मासिक व अंक वगैरे आहेत. बरंचसं साहित्य आहे. त्याच्यातलं मला जे रोज माझ्या वाचनात जे येईल आणि मला छान वाटेल त्यातनं मी तुमच्याशी ते शेअर करत जाईल. थोडासा मला व्हिडिओ करण्यासाठी रोज म्हणजे भरपूर दिवस लागायला आलेत. 8-15 दिवसाचा गॅप पडायला लागला आहे. तरी पण मी प्रयत्न करेल एक दिवस 8 तारीख आहे ना मोठे व्हिडिओ टाकण्याचं. शॉर्ट व्हिडिओ आपले काही ना काहीतरी रोज यायचंच असतात, छोटे मोठे आरतीचे, स्वामींचे, देवपूजेचे, जे काय असतील ते घरातले डेली रुटीनमधले. पण हे माहितीपूर्ण जे व्हिडिओ आहेत आपले ते मी आठवड्यातून 2 ते 3 तारीखांना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटू अशाच एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.